कोण आहात तुम्ही? सांगितलं. यशोदे, मला ओळखलं नाही का? मी तुझी बहीण आहे, बहीण. यशोदा सांगू लागली, मी तर एकटीच आहे. सांगितलं, तुझा जन्म होण्याच्या आधी माझा विवाह त्या ठिकाणी झाला. माझा नवरा क्रूर असल्यामुळे मला काही भेटू दिलं नाही, परंतु पेपरला बातमी वाचली की यशोदेला पुत्र झाला, म्हणून भेटण्यासाठी आले. ठीक आहे, बसा या ठिकाणी. माझा बाळ या ठिकाणी आता झोपलेला आहे. भगवंत सांगतात, ते भवानीचं गिराईक आहे, ते काही सोडण्यात उपयोग नाही. कवर झोपा काढण्यासाठी मी आलोय का? पहिलं जर गिराईक सोडलं तर दिवसभर या ठिकाणी, आयुष्यभर या ठिकाणी मग ते त्रासच, झोपायचं नाही. भगवान परमात्मा रडू लागले. रडत असताना ती असणारी पुतना मग सांगते, यशोदे, काय खोटं बोलते, काय लबाड बोलते, बघ ना तुझा बाळ कसं रडत आहे, कसं रडत आहे, बघ ना. आणि मग त्या ठिकाणी नाविलाज झाला. बाळाला जवळ द्यावं लागलं. तिकडे असणारं दूध उतू जायला लागलं, म्हणून यशोदा माता त्या ठिकाणी निघून जाते. इकडे भगवान परमात्म्याकडे त्या पुतना मावशीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं सुंदर त्या ठिकाणी मनोहर रूप राजस कुमार मदनाचा पुतळा पाहिलं आणि खऱ्या अर्थाने मन तृप्त झालं. परंतु भगवान परमात्म्याने आपले डोळे बंद केले. का? ही पुतना आहे, पवित्र नाही, तिला का बघायचं आहे, म्हणून भगवंताने डोळे बंद केले. भागवत शास्त्रामध्ये 36 अर्थ या ठिकाणी आलेले आहेत. का डोळे बंद केले? जेव्हा भागवत होईल तेव्हा ते सांगितलं जाईल. विठाला विठा. आणि मग भगवंतानी आठवलं, कोण आहे ही बलिराजाची असणारी मुलगी रत्नमाला आहे. जेव्हा मी अवतार धारण केला, त्याच्या घराजवळ जात असताना त्या रत्नमालेने पाहिलं आणि सांगितलं, हे जर बालक माझ्या पोटी जर आलं तर याला मी स्तनपान केलं असतं. परंतु जेव्हा बलिराजाला पाताळामध्ये घातलं तेव्हा ती रत्नमाला म्हणते, असं जर मूल माझ्या पोटी जन्माला आलं असतं तर त्याला मी विष पाजून मारलं असतं. वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा सांगतात, रत्नमाले, या अवतारामध्ये ते शक्य नाही, पुढच्या अवतारामध्ये तुझी इच्छा पूर्ण करेल. भगवंताने सांगितलं, हीच ती रत्नमाला आहे, तिचं आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. स्तनाला लावलं महाराज, आणि स्तनाला लावल्याबरोबर भगवंताने ते कलकुट नावाचं विष त्या ठिकाणी ग्रहण केलं. रक्त त्या ठिकाणी ग्रहण केलं, मज्जा त्या ठिकाणी ग्रहण केली. आणि जेव्हा का पंच प्राणाला ओढ दिला तेव्हा ती पुतना ओरडू लागली, सामंच सामंच देवा, सोड मला, सोड मला, सोड मला. तेव्हा भगवंत सांगतात की मावशे, एक तर मी कोणाला धरत नाही आणि धरलं तर कोणाला सोडत नाही. ठीक आहे, तुला आता धरलंय ना, तुला मुक्तीच देणार. भागवत शास्त्र सांगतात, परमपाद भगवान श्री शुकाचार्य महाराज वर्णन करतात, अहो बकियम सनकाल कुटम तिघांसया पाय यदप्य साध्वे लिभे गतिम धातृचितां ततोन्यम कमवा दयालम शरणमूर्जित. माऊली महाविष्णू ज्ञानोबा भगवंताच्या मुखातून बोलत असताना हेच सांगतात, तुवा सर्गाधिकाचे नियमाने संयोजू सौरसु तिथला पतने. जी विषाच्याने स्तनपाने मारू आली महाराज, भगवंताने तिला सुद्धा मोक्ष दिलं. पुढे या ठिकाणी अनंत कथा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. भगवंताचं नाम चिंतन त्या ठिकाणी, नामकरण त्या ठिकाणी झालं. आता भगवान परमात्मा हळूहळू हळू पुढे करायला लागले, रांगू लागले. कसे रांगत होते भगवान परमात्मा?